मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। निवडणूक कुठलीही असो त्यात महाराष्ट्रातलं एक नाव कायमच चर्चेत असतं। निवडणूक लढणार असो किंवा निवडणूक लढणार नसो, मात्र या राजकीय नेत्याचं काय चाललंय त्याकडे महाराष्ट्राचं कायम लक्ष असतं। हा नेता म्हणजे राज ठाकरे। आज त्यांचा वाढदिवस आहे। राज ठाकरे आज किती वर्षांचे होणार, राज ठाकरेंचं यश अपयश आणि आव्हानं पाहूयात या एनडीटीव्ही मराठीच्या स्पेशल रिपोर्टमधून। 14 जून 2024 राज ठाकरेंनी एव्हाना 56 पावसाळे पाहिलेत असं म्हणता येईल, कारण राज ठाकरे 56 वर्षांचे होत आहेत। त्यांचं खरं नाव स्वरराज, पण वडिलांच्या संगीत क्षेत्रापेक्षा राज ठाकरेंना बाळकडू मिळालं ते काका बाळासाहेब ठाकरेंचं। बाळासाहेबांच्या तालमीत राज ठाकरे वाढले। बाळासाहेबांसारखीच देहबोली, जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आक्रमक भाषण शैली, उसने अपन को मारा लेकिन अपन ने उसको सिर्फ 2 मारा, लेकिन शॉलेट मारा कि नहीं। हजर जबाबीपणा, संघटनात्मक कौशल्य आणि मैत्री जपण्याचा गुण। भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असताना तरुण तडफदार, झंझावाती आणि आक्रमक राज ठाकरेंची तरुणांमध्ये जबरदस्त क्रेज होती। ज्याला विविध बहुआयामी व्यक्तिमत्व आहे आणि मला म्हणशील तर राज ठाकरेचे व्यक्तिमत्व असं आहे की तो गालिबचा एक फार शेर चांगला आहे, करणे गए थे उससे हम तगाफुल का गेला, म्हणजे माझ्याशी का उपेक्षा केली, बस की एक निजरावर खाक हो। राज ठाकरेंनी एकदा पाहिलं ना, किती त्यांच्याविषयी राग असू द्या, विरघळून जातो, हे त्यांचं व्यक्तिमत्व। चित्रपट क्षेत्र असो, नाट्य क्षेत्र असो, त्या सगळ्यात रममाण होणारा आणि उत्तम प्रभावी व्यक्तिमत्व किंवा वक्तृत्व असणारा माणूस आपल्याला या महाराष्ट्रात लाभलेला आहे। निश्चित या महाराष्ट्रातलं भविष्यात हे नेतृत्व करणारं असं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून मला सार्थ अभिमान आहे की अशा नेतृत्वाच्या बरोबर मी आहे। आज जरी खडतर प्रवासातून आम्ही जात असलो, त्यांच्यावरती आलेल्या कौटुंबिक अडचणी असो, संकट असो, या सगळ्या किंवा राजकीयदृष्ट्या काही चढउतार असो, तरी आम्हाला ठाम विश्वास आहे की हा माणूस आम्हाला योग्य दिशेला घेऊन जाईल आणि योग्य ठिकाणी घेऊन जाईल। म्हणून आम्ही आज यांच्या साहेबांबरोबर आहेत आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे। राज ठाकरेंचा दबदबा वाढत असतानाच किणी प्रकरणात त्यांचं नाव आलं। नंतर राज यांची निर्दोष मुक्तता झाली, पण या प्रकरणानंतर राज ठाकरे थोडे बॅकफूटवर गेले। त्याचवेळी दुसरीकडे एका नव्या नेतृत्वाचा उदय होत होता, उद्धव बाळासाहेब ठाकरे। 2003 साली शिवसेनेचं महाबळेश्वर इथे अधिवेशन झालं। या अधिवेशनात शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली। राज ठाकरेंच्या समर्थकांसाठी हा मोठा धक्का होता, मात्र स्वतः राज ठाकरे यांनीच याबाबतचा ठराव मांडला होता आणि यानंतरच शिवसेनेत राज ठाकरेंची हळूहळू कोंडी होत गेली। माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय म्हणत राज ठाकरे 2005 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडले। 9 मार्च 2006 नव्या शिलेदारांसह आणि नवनिर्माणाच्या वचनासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली। कट्टर मराठीचा अजेंडा हाती घेतलेल्या मनसेला सुरुवातीच्या काळात जबरदस्त यश मिळालं। 2009 साली मनसेनं विधानसभा निवडणूक लढवली। पहिल्याच फटक्यात मनसेचे 13 आमदार झाले। नाशिक महापालिकेत मनसेची सत्ताही आली, मात्र 2014 नंतर मनसेची पिछेहाट झाली। पण मी जो काय राज ठाकरे साहेबांना ओळखतो की बाई इथे खरंच हृदयामध्ये कापूसच ठेवून ते घेतात, म्हणजे कित्येक वेळेला अनेक चुका अशा आहेत की ज्या क्षमा देखील करू शकत नाही। अशा चुका असताना देखील माननीय राज ठाकरे साहेबांनी नाही राहू दे, त्याला तो चुकला असेल। आणि ही जी त्यांची भावना आहे ना, ही मला वाटतं महाराष्ट्रात किंवा देशात कुठल्याही अशा नेत्यांमध्ये असेल म्हणजे नाहीच आहे। आणि माहीत आहे काय की एकंदरीत अध्यक्ष म्हणून ते कधी वागतच नाहीत, ते एक फॅमिली, ह्या पक्षाचा एक कर्ता पुरुष म्हणून माझ्याकडे एक वेगळी जबाबदारी आहे। आणि माननीय राजसाहेबांनी पक्ष सोडल्यानंतर स्वतःच्या मनाने शिवसेना पक्षाचा राजीनामा देऊन ज्याला मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्याला राजसाहेबांनी आठवण म्हणून सांगेन की शिवसेनेची शाखा ही त्यावेळेला मी माझ्या परिश्रमाने विकत घेतली होती आणि ती शाखा मी निर्णय घेतला होता की
की ती शाखा बाळासाहेबांच्या हातात जाऊन चावी आणि पॉवर बटननी पेपर द्यायचे. आणि हा निर्णय ज्याला राजसाहेबांना कळला त्याला राजसाहेबांनी घरी बोलून मला जी शाबासकी दिली होती, खरोखर ती आयुष्यातली एक मोठी देण होती. राज ठाकरेंकडे जबरदस्त करिश्मा, कल्पकता आणि उत्तम सौंदर्य दृष्टी आहे. मात्र सातत्य, परिश्रम आणि ठोस भूमिकांचा अभाव असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. 2009 साली जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणुका लढवल्या तेव्हा त्यांना 13 जागा मिळाल्या होत्या. लोकसभेला त्यांना भरपूर मतं मिळाली होती. 2014च्या विधानसभेत मात्र त्यांना खूप कमी मतं मिळाली. एकच उमेदवार निवडून आला आणि अनेकांना असं वाटलं की नेमकं राज ठाकरे यांना झालंय काय. तर राजकीय पक्ष चालवत असताना साधन सामुग्रीची आवश्यकता असते, कार्यकर्त्यांचा संच लागतो, भूमिकेमध्येही खूप मोठं सातत्य लागतं. दुर्दैवाने काय झालंय की मनसेला राजकीय भूमिकांमध्ये सातत्य ठेवता आलं नाही. राजकीय पक्षाला नेहमी जनमानसाला जो अभिप्रेत असलेला कार्यक्रम आहे तो द्यावा लागतो. राज ठाकरेंनी हिंदू जननायक ही भूमिकाही ठसवण्याचा प्रयत्न केला. मधल्या काळात राज ठाकरेंच्या मनसेनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला टाळी देण्याचाही प्रयत्न केला. मनसेवर कधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बी टीम असल्याचा आरोप झाले. आता लोकसभा निवडणुकांपूर्वी मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. महायुतीच्या बाजूनं मनसे झुकते असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा मनसेनं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र माझ्या हातात द्या, सुतासारखा सरळ करतो म्हणणारे राज ठाकरे अजून सत्तेपासून दूरच राहिले. 56 वर्ष पूर्ण होताना राज ठाकरेंचं महाराष्ट्र नवनिर्माणाचं स्वप्न अजूनही प्रत्यक्षात यायचंय. देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई.